नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. होप करतो तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल. नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि आज वार आहे बुधवार आणि डेट आहे 19 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:50 झालेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 11च. आणि आपला डेलीप्रमाणे व्लॉग 11 वाजता चालू होतो आहे. रात्री व्लॉग एडिट करता करता वेळ गेला, कारण की खूपच लेंदी व्लॉग होता. आणि सकाळी उठून पहिले थंबनेल एडिट केलं, मग थोड्या रील्स बघितल्या, एक्सरसाइज केली आणि आता जाऊन फ्रेश झालो आहे. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज एक प्लॅन आहे, किती वाजता 3 नंतर. तोच प्लॅन 15 दिवसापासून आहे. तो रोज आहे करून कॅन्सल होतो, पण बघूया आज एक्झिक्यूट झाला तर तो तुम्हाला बघायला भेटेल. त्या व्यतिरिक्त सर्व प्लॅन झाले, फक्त तो राहिलेला आहे. आता कॉफी पितो, त्यानंतर थोडेफार व्लॉग्स वगैरे बघतो आणि मग पाहूया पुढे काय होते. आणि पाऊस तर नाही मिळत अजूनपर्यंत, पण तो अधूनमधून पडतच राहतो आणि वातावरण पावसासारखं झालेलं आहे बाहेर. मध्येच ऊन येतो, मध्येच पाऊस येतो. नक्की काय समजत नाही. छत्री घ्यायची की सनस्क्रीन लावायची, दोन्ही. ब्लॅक कॉफी थोड्याच वेळापूर्वी पार्सल रिसीव झालेलं आहे. आता यामध्ये काय आहे ते बघायला लागेल, कारण की मीही काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि पियुषने, पण हे आहे पियुषचंच पार्सल. म्हणजे ते कामाला सर्वांनाच येणार आहे. ओके, तर लॅपटॉप घेतलेला आहे, तर लॅपटॉपसाठी स्टँड देखील मागवलेला आहे. बॉक्समधून अशा छोट्याशा पिशवीमध्ये स्टँड येतो. आता आपण पिशवी खोलूया. आज मी एकटाच आहे म्हणून असं व्हिडिओ काढावे लागते, कारण आपल्याकडे मोबाईलसाठी स्टँड नाही. जिओनिक्सचा हा स्टँड आहे आणि खूपच प्रीमियम असा हातात तरी वाटतो आहे. आता आपण लॅपटॉप ठेवूया आणि मग बघूया कसा दिसतो. जर तुम्हाला देखील हा स्टँड मागवायचा असेल तर मी पियुषकडून लिंक घेईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. असा वाटतो आहे लॅपटॉप स्टँडवरती. म्हणजे स्टँडमुळे लॅपटॉप जास्त गरम वगैरे होत नाही असं मला तरी वाटते. त्याकरताच त्याने स्टँड ऑर्डर केलेला आहे. असा काहीतरी व्ह्यू आहे. काही दिवसांपूर्वी थोडा त्रास होत होता खुर्चीवर वगैरे बसायला, पण आता ते तर होणारच नाही. स्टँडमुळे आरामात बसायचं आणि आरामात गेम खेळायचं. आणि त्या व्यतिरिक्त आता एडिटिंगचं सॉफ्टवेअर वगैरे पण डाउनलोड करतो. लॅपटॉपवर देखील आपण एडिटिंग चालू करूयात. त्याकरता आपल्याला पहिले गेम उडवावा लागेल. 3:40 झालेले आहेत आणि पूर्ण दिवस आज घरीच होतो. व्लॉग्स बघितले, त्यानंतर एक अनबॉक्सिंग बघितली असेल. त्यानंतर अजून एक प्रोडक्ट आला, पण त्याची अनबॉक्सिंग नाही केलेली, ती नाही करणार. बाकी आज काय प्लॅन आहे? प्लॅन तर होता आहे, अजूनपर्यंत एक्झिक्यूट नाही होत मिळत. पाहूया, जर झालाच तर तुम्हाला बघायला भेटेल, नाही तर पालघरला जाऊया. एक काम आहे, काय करणार आता. व्लॉग बनवायचा आहे तर कामासाठी जायलाच लागेल. नाही गेलो तर आपला व्लॉग देखील पूर्ण नाही होणार. 4:45 झालेले आहेत आणि आता रेडी झालो आहे. आता किती वाजता निघेल ते अजून फिक्स नाही मिळत, पण जाणार आहे ते आता फिक्स झालेलं आहे. पण कॅन्सल झालं तर परत तुम्हाला मला जे अगोदर कपडे घातलेले त्यात बघायला लागेल. जर ते कपडे पुन्हा घातले तर समजून जा आजही प्लॅन कॅन्सल झालेला आहे. फायनली मित्रांनो 5 वाजलेले आहेत, म्हणजे 5:10 झालेले आहेत आणि आम्ही चाललोत वाड्याला ट्रिपल सीट 2 व्हीलरवर. येस, नाही हो, मी मस्ती करतो. पालघरवरून आम्ही 4 व्हीलरमध्ये जाणार आहेत. आमचा वाड्याला जाण्याचा प्लॅन होता. अरे बस तिकडून गेली, आम्ही बससाठी थांबले आहे तिकडे. हर्षमुळे जरा आमच्या थोडं प्रॉब्लेम आहे. हर्षमुळे ना, माझी गाडी यायला लागली ट्रक, मी त्यासाठी आलाय. काकडी खातो का? हा काकडी खातो का? हो काकडी खातोस? हो. हर्ष नाही खा, नको, राहू दे. हर्ष भाई बोलतो माझी 4 व्हीलर येते, पण अजून काही 2 तास झाले आपण 4 रस्त्यावर वाढवतो, अजून काही 4 व्हीलर आली नाही. घेऊन गेलाय.
9:30 वाजलेले आहेत आणि जस्ट आम्ही पालघरला पोहोचलो. पालघरला आम्ही 4 रस्त्यापर्यंत बाईक घेऊन आलो होतो. आता बाईक पिक केली, मी आणि आयुष चाललोय, बाकी सर्व गेले कार मध्येच, कारण की कशाला नुसतंच कार असून ट्रिपल सीट जायचं. आणि आम्ही गेलो होतो वाड्याला, गोरहे राईट प्रोनाऊन्सिएशन, गणपती बाप्पांची मूर्ती पाहण्यासाठी पाहिली वगैरे. आणि खूप साऱ्या मूर्त्या होत्या, तुम्हीही बघितल्या असतील व्हिडिओमध्ये. काही मूर्ती रेडी होत्या, काही मूर्ती म्हणजे बनत होत्या, आकार घेत होत्या. खूप अप्रतिम मूर्त्या होत्या. मोठ्यातली मोठी मूर्ती होती आणि छोट्यातली छोटी देखील तुम्ही बघितलीच असेल या अगोदर. आणि मी जास्त काही बोललो नाही, कारण कायच बोलणार. कारमध्ये आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत करत पोचलो. आणि जाताना आम्ही पुढच्या रस्त्याने गेलेलो, हमरापूर वरून नाही, थोडं पुढून. रस्त्यात खड्डे होते का खड्ड्यात रस्ता होता, मोठे मोठे तलाव साचले होते रोडला. आणि येताना गोवर्धन विलेजची म्हणजे हमरापूर मार्गे आलो तर तिथे देखील रोड खराबच होता, पण तो थोडाफार बेरेबल होता. पण जो रोड आम्ही पहिले गेलो होतो पुढून, त्याच्यात तलाव साचले होते. जर पाऊस असता तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ काढून दाखवली असती, पण जास्त काही रोडचं वगैरे शूटच नाही केलं. आता घरी जाऊया, जेवूया आणि ब्लॉग समाप्त करून एडिट करून नंतर झोपूया. 11:15 वाजलेले आहेत आणि हा व्लॉग इथे समाप्त करूया. घरी आलो, जेवलो आणि आता एडिटिंग वगैरे झालेली आहे, फक्त लास्टचा पार्ट शूट करायचा बाकी होता. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.